ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ममदापूर गावाजवळील टिवाळे नाका परिसरात मध्यरात्री तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी नेरळ पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। बुधवारी मध्यरात्री सुमारे 1:15 वाजता ममदापूर येथील विशाल हिसालगे हे मित्रासोबत जात असताना प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद उफाळला। या वादातून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मिलिंद शिंगे तसेच त्यांचे साथीदार रेशब कुरेशी आणि अमन पटेल यांनी विशाल हिसालगे यांना रस्त्याच्या पलीकडे नेऊन चाकूने हल्ला केला अशी माहिती फिर्यादीत नमूद आहे। या हल्ल्यात विशाल हिसालगे गंभीर जखमी झाले असून त्यांना डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। फिर्यादीनुसार आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले आहे। दरम्यान हा हल्ला राजकीय कारणातून झाला की पूर्ववैमनस्यातून याचा तपास सुरू असून नेरळ परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत। आम्ही रात्री धनू वगैरे आम्ही मित्र मोहितला सोडायला चाललो होतो। टिवाले हॉटेलजवळ गेलो होतो। तिथं बरेचसे माणसं उभी होती आमची, तर आम्ही त्यांच्याजवळ थांबलो होतो। त्यातलं पण एक निघून गेले। आमची चर्चा चालू होती तर तेवढंच सुरेशदादा टोकरे आले। तर ते आले तर ते धनूला बोलतात की तू चुकीचं काम केला बोलतो, बायकोच्या पलंगावरनं बोलतो, आईच्या पलंगावर जाणारी माणसं। मी एवढं ऐकलं पण मी निघून गेलो, कारण त्याचे धनुचा आणि त्यांचा काय विषय असेल मी नाही बोललो, थांबलो। मी गेलो बहिणीच्या दुकानावर। मग तेवढ्यात तो धनू पण थोड्या वेळाने माझ्याजवळ आला। तो असं झाला विषय। तर तेवढ्यात मिलिंद शिंगे आणि ठोकरे ते एकमेकाशी बोलत होते। मग मिलिंद आला, धनूने मला विषय सांगितलं तर मी त्याला बोललो का हा रे बोललो चुकीचं बोललो, बरोबर आहे तुला राग आला, बरोबर आहे। तर मिलिंद शिंगे डायरेक्ट माझ्याशी भांडवत लागला। त्याला कसला राग आला का मी बरोबर आहे बोलण्याचा किंवा मी दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून या गोष्टी, तर त्याला राग आला असेल तर त्यांनी माझ्या डायरेक्ट कानफडात मारली आणि लाथाबिथं मारायला लागला। मग मी पण त्याला धरायला धरलं तर तो गाडीजवळ धावत गेला। त्याच्या स्कूटीमधून चॉपर काढला आणि माझ्या अंगावर चॉपर घेऊन धावत आला। त्याने मारायचा प्रयत्न केला, मी त्याला मारून नाही देऊ आणि नंतर समजलं का बोललो मारणार पण नाही, गावातलं बोललो तेवढा होईल। तर तेवढ्यात ते दोघंजण मुस्लिम समाजाचे, तो एक कुरेशी म्हणून तो आणि एक त्याच्या पाठी होता पटेल म्हणून, ते दोघं लागले मला मारायला। हात धक्काबक्की गेले तर तो मिलिंद शिंगेकडचा चॉपर त्या पटेलने घेतलेला तर पहिले कुरेशी आलं मला मारायला। तर मी कुरेशीला पण धरला, बोललो तुझं नक्की संबंध काय मला मारायचा ना, कारण आता तो मिलिंद पण गावातला एक प्रकारे त्याचा झालेला आमचं झालं, पण याचा काही संबंधच नाही। याला कोणी पाठवलं का मारायला मला नाही माहीत। तर तो मला धरायला लागला तर मी त्याला धरला बोललो तुझं संबंध काय मला मारायचा। मला तर तेवढा बोलल्यानंतर मग त्यांनी तो दुसरा आला, त्याच्या खिशात चॉपर होता, तो आला तर मी त्याला धरला। मग तू पण आला म्हणजे मग तिघं झाले ना, तिघं झाले। मी त्याला धरल्यानंतर तो माझा भाऊ पण आला तर ते कोण आहे भावाने मी त्या पटेलला धरला। तेवढ्यात तो चॉपर आणि कुरेशीनी त्याच्याकडून घेतला ना माझ्या डायरेक्ट वार केला तसं रक्त एकदम नॉनस्टॉप निघायला लागलं। माझ्या भावाने मला दवाखान्यात नेला, पण त्यांचा संबंध काय नव्हता। मला याचं कारण पाहिजे का त्यांनी का मारला, माझी त्यांची दुश्मनी काय आहे ते मला सांगा। सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत।